हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. कोपरगाव पंचक्रोशीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात 6 डिसेंबर 2023 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुरेगाव, कारवाडी, निकमनगर परिसरासह विविध गावांमध्ये विविध सामाजिक उपक्रम पार पडले. शासनाच्या परिपत्रकानुसार प्रत्येक गावातील आंबेडकर उद्यान, समाज मंदिर येथे साफसफाई करून महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त मानव हक्क विकास परिषद व शिल्पकार ग्रुपतर्फे सुरेगाव, कारवाडी, निकमनगर तसेच पंचक्रोशीतील इतर शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. मानव हक्क परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक मोतीराम निकम, तालुका कार्याध्यक्ष व पत्रकार तसेच ठोकशाही न्यूज 24 चे कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे यांच्या हस्ते वह्या पेनचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात संतोष निकम, देवा निकम, निलेश निकम, वैभव निकम, यशवंत निकम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुरेगाव आंबेडकर उद्यानात वाल्मिक कोळपे, अंबादास धनगर, दीपक कदम, डॉ. सैरद, दिलीप शर्माळे, अरुण लोंढे, रावसाहेब निकम, महेश निकम, प्रशांत वाबळे, कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचे MD व कर्मचारी, प्रवीण निकम, राहुल निकम, राहुल बनकर, गडवे, झालते, साळवे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. या दरम्यान विद्यार्थ्यांना वह्या पेनचे वाटप करण्यात आले. कारवाडी, निकमनगर येथे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ प्रकाश शिंदे, बाळासाहेब घेगडमल, किसन सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी बोलताना अध्यक्ष प्राध्यापक मोतीराम निकम म्हणाले की गावागावात एकही विद्यार्थी अशिक्षित राहू नये, हीच खरी बाबासाहेबांना श्रद्धांजली. यावर सर्व पंचक्रोशी ग्रामपंचायती आणि ग्रामस्थांनी सहमती दर्शवून शिक्षण प्रसाराचा संकल्प व्यक्त केला. ठोकशाही न्यूज 24 साठी शिर्डी प्रतिनिधी मतीन शेख.